झी 24 तास एक पाऊल पुढे। तिरुपती बालाजीचं मंदिरही श्रीमंत देवस्थानामध्ये अग्रभागी आहे। तिरुपतीच्या या मंदिराला प्रत्येक वर्षी करोडो रुपयाची दानदक्षिणा दिली जाते। भगवान विष्णूचा अवतार आणि तिरुपतीचे भगवान बालाजी हे श्रीमंत देवांपैकी एक मानले जातात। बालाजींचा हा खजिना राजा महाराजांच्या संपत्तीच्याही वरचढ ठरणारा आहे। दुसऱ्या शतकात बनलेल्या या मंदिराची संपत्ती ही 50,000 कोटींहून अधिक असल्याचं बोललं जातंय। हा आकडा म्हणजे भारताच्या वार्षिक बजेटचा 50वा हिस्सा आहे। वेगवेगळ्या बँकेमध्ये मंदिराचे सुमारे 3000 किलोचं सोनं जमा आहे आणि केवळ याच्याच व्याजावरून मंदिराची कमाई होते। या व्यतिरिक्त मंदिराच्या नावे 1000 कोटीचं फिक्स डिपॉझिटही जमा आहे। हे विशेष। बालाजीच्या दर्शनासाठी रोज 50,000 ते 1 लाखांपर्यंत भाविक तिरुपतीला येतात। नवरात्रीच्या दिवसात हा आकडा कैक पटीनं वाढतो। आपल्याला देवानं भरपूर दिलंय या हेतूनच भक्त तिरुपतीला दान करतात। नवरात्रीच्या दिवशी देवाच्या चरणी 12-15 कोटींची दक्षिणा जमा होते। भगवान व्यंकटेश्वराला प्रत्येक वर्षी अंदाजे 350 किलोग्रॅम सोनं आणि 500 किलो चांदी अर्पण केली जाते। मंदिराच्या विश्वस्तांनी या दागिन्यांचा विमाही काढलाय। मंदिरात जमा होत असलेली दक्षिणा गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे। पैसे मोजण्यासाठी अनेक लोक तैनात आहेत आणि या सगळ्यांना एक क्षणही फुरसत नसते। भक्तांचा विश्वास आहे की बालाजीच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते। याच विश्वासातून भक्तांनी लोकाला श्रीमंत बनवलंय आणि हाच विश्वास भक्तांच्या देवाला दिवसेंदिवस श्रीमंत बनवतोय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। मी जातोय पुन्हा एकदा पाहुण्यांकडे। आपल्यासोबत आहेत शरद पोंक्षे। पोंक्षेजी, काय सांगाल हे सारं वैभव पाहिल्यानंतर तुमच्या मनातली उद्विग्नता तुम्ही कशा पद्धतीने सांगाल? नाही, निधी तर मला तर अगदीच राष्ट्राच्या मदतीस राष्ट्र उभारण्यासाठी या सगळ्या देवस्थानचा जो एवढा निधी जर तुम्ही म्हणताय की काही राज्यांची कर्ज माफ होऊ शकतील, कर्ज फेडून टाकू शकू, आपण कर्जमुक्त होईल, एवढा निधी एकेका देवस्थानमध्ये जर जमा झालेला असेल तर तो राष्ट्राच्या उभारणीसाठी, हिंदू धर्माच्या उभारणीसाठीच वापरला गेला पाहिजे असं मला मनापासून वाटतं। हा सगळा निधी फक्त देवस्थानवर सोनेरी मुकुट चढवून आणि सोन्याचे खांब, सोन्याचे दरवाजे, मग सोन्याच्या पायऱ्या आणि मग सोन्याच्या लाद्या आणि नंतर नक्कीच हा मुद्दा तुमचा अतिशय महत्त्वाचा आहे। मी हाच मुद्दा घेऊन जोशी यांच्याकडे जातो। जोशी, आपण पाहिलं की मंदिराला येणारी दक्षिणा आणि त्या दक्षिणेतनं सोन्याचा कळस, सोन्याचा मुकुट आणि मंदिर सोन्याचं असं एक ट्रेड आलाय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्याही आधी नोंदवला गेलेला आहे की त्याच्याबद्दल फार उघडपणाने कोणी बोलत नाही की कोणता पैसा त्या मंदिराच्या तिजोरीत जमा होतोय याची शहानिशा व्हायला हवी। अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकही तिथे साईंच्या पायावर डोकं ठेवतात। देवाच्या दारामध्ये येणारा भक्त हा भक्त असतो। ही देवाच्या म्हणजे ही नुसती बोलण्यासाठीची योग्य गोष्ट आहे, पण तिथे जमा होणारा जो पैसा आहे, भक्त म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याच्या अर्थकारणाचं नियोजन करत असतो। माझ्याकडे 10 रुपये असतील तर त्यातला 1 रुपया मी भक्तीसाठी म्हणून खर्च जर केला असेल आणि एखादा गरीब असलेला 1 रुपया सुद्धा दानपेटीत जर टाकणार असेल आणि तो टाकतोही, पण प्रश्न असा आहे की मग एवढी विषमता का वाढती आहे? भक्त जर देवाच्या दारामध्ये एवढे पैसे जर चरणी घालत असतील तर लोकांनी त्या पैशाचं जे नियोजन केलंय त्याच गरिबांसाठी देव काय करतोय? मग हा प्रश्न कोणत्याही नागरिकाला पडणारा आहे। आणि मग प्रश्न असा आहे की म्हणजे शरद म्हणाला, आता त्याला मी थोडंसं असं म्हणेन की माझा आक्षेप आहे की धर्माच्या आणि ह्याच्या उत्थानासाठी आणि ह्याच्यापेक्षा माणसाच्या जगण्यासाठी म्हणून त्या पैशाचा जरी उपयोग नक्की त्यांचाही मुद्दा असाच होता की समाजाच्या उभारणीसाठी या पैशाचा वापर होतोय का याचा आपण विचार करणं अतिशय आवश्यक। झी 24 तास एक पाऊल पुढे।